नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी अगदी मस्त मऊ मोकळी आणि सुटसुटीत आणि चविष्ट अशी साबुदाणा खिचडी. ही रेसिपी एकदा जर तुम्ही करून पाहिली तर सर्वांनाच नक्की आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मोकळी मऊसूत आणि खायला चविष्ट आणि थंड झाल्यावरही अगदी मऊसूत मोकळी अशी राहणारी खिचडी बनवण्यासाठी म्हणजेच साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी एका पातेल्यात 1 वाटी साबुदाणा घालूया. मीडियम साईजचा साबुदाणा मी इथे घेतला आहे. आता त्यात पाणी घालूया आणि अशा प्रकारे हाताने व्यवस्थितपणे चोळून घेऊया. म्हणजे साबुदाण्यावरील जो स्टार्च असतो तो पूर्णपणे निघून जातो. 3 ते 4 वेळा अशाच प्रकारे साबुदाणा व्यवस्थितपणे चोळून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यातील पाणी काढून घ्यायचे आहे. आता अशा प्रकारे साबुदाणा धुवून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये साबुदाणा बुडेल इतपत मी पाणी घातले आहे. साबुदाण्याच्या वरती थोडेसे पाणी आले पाहिजे इतपत आपण साबुदाण्यामध्ये पाणी घातले आहे. आता भांड्यावर झाकण ठेवूया. 6 ते 7 तास साबुदाणा व्यवस्थितपणे भिजवून घेऊया. 6 ते 7 तासानंतर पाहू शकता साबुदाणा अगदी परफेक्ट असा भिजला आहे. अशा प्रकारे बोटाने दाबून बघायचं आहे. अशा प्रकारे साबुदाणा व्यवस्थितपणे भिजवून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याची भरड म्हणजे शेंगदाण्याचा कूट, त्याबरोबर मी अर्धा इंच आले आणि 1 हिरवी मिरची मी वाटून घेतली आहे. अशा प्रकारे भरड करून घेतल्यावर लगेचच 1 चमचाभर आपण साखर आणि चवीनुसार मीठ त्यामध्ये घालूया आणि चमच्याने हे खिचडीचे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. मीठ आणि साखर घातल्यामुळे जी आपण खिचडी बनवत आहोत त्यामध्ये मॉइश्चर टिकून राहते आणि खिचडी जरी थंड झाली तरी अगदी मऊसूतच राहते. ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. अशा प्रकारे आपण साबुदाणा खिचडीचे मिश्रण व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहे. ते आता बाजूला ठेवूया आणि खिचडी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आधीच इथे गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम करून घेतल्यावर त्यात 1 चमचाभर तूप आणि त्याचबरोबर 1 चमचाभर रोजच्या वापरातील तेल मी घालत आहे. तुम्ही इथे तुपाचाच फक्त वापर करू शकता किंवा तेलाचाही वापर करू शकता. आता तूप व्यवस्थितपणे विरघळून घेतल्यावर लगेचच आपण 1 चमचाभर इथे जिरे घालूया. जिऱ्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. जिरे थोडेसे तडतडून घेतल्यावर लगेचच आपण 1 मोठी हिरवी मिरची बारीक तुकडे करून घेतलेली ती लगेचच फोडणीमध्ये घालूया आणि 1 ते 1.5 मिनिटे जिऱ्याबरोबर व्यवस्थितपणे परतून घेऊया. आता फोडणी व्यवस्थित तडतडली आहे आणि मिरची अगदी व्यवस्थित आपण फोडणीमध्ये परतून घेतली आहे. आता ह्या स्टेजमध्ये आपण 1 मीडियम साईजचा बटाटा त्यावरची साले काढून व्यवस्थितपणे बारीक चिरून घेतला आहे. तो आता आपण फोडणीत घालूया आणि फोडणीमध्ये व्यवस्थितपणे अशा प्रकारे परतून घेऊया. म्हणजे जो बटाटा आहे तो लगेचच शिजायला मदत होते. म्हणून फोडणीमध्ये फक्त 1 ते 1.5 मिनिटे अशा प्रकारे व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण भांड्यावर झाकण ठेवूया. गॅस बंद करून बटाटा मऊ होईस्तोवर व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. इथे गॅस बंद करायचा आहे आणि बटाटा मऊ होईस्तोवर शिजवून घ्यायचा आहे. उकडलेला बटाट्याचाही इथे वापर करू शकता, पण उकडलेल्या बटाट्याचा जर वापर केला तर किसून घ्यायचा आहे. आता आपण साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता बटाटा व्यवस्थितपणे शिजला आहे. अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थितपणे दाबून बघायचा आहे. बटाटा अगदी परफेक्ट असा शिजला आहे. जसा साबुदाणा खिचडीमध्ये हवा असतो त्याप्रमाणे मी बटाटा शिजवून घेतला आहे. आता लगेचच आपण खिचडीचे जे मिश्रण तयार करून घेतले आहे ते आता ह्या स्टेजमध्ये फोडणीमध्ये घालूया आणि व्यवस्थितपणे अशा प्रकारे परतून घेऊया. त्यानंतर साधारणतः 1 ते 2 मिनिटे आपण फोडणीमध्ये साबुदाण्याचे मिश्रण परतून घेतल्यावर आता गॅस बंद करूनच भांड्यावर झाकण ठेवूया आणि 5 ते 6 मिनिटे ही खिचडी व्यवस्थितपणे वाफवून घेऊया. म्हणजे साबुदाणाही अगदी परफेक्ट असा शिजला जाईल, ट्रान्सपरंट असा होईल आणि आपली खिचडी लगेचच गरमागरम अशी तयार होईल. साधारणतः 6 मिनिटानंतर
भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता परफेक्ट अशी मोकळी मऊसूत आणि साबुदाणाही अगदी परफेक्ट असा शिजला आहे. अशा प्रकारे साबुदाणा खिचडी आपली परफेक्ट अशी तयार झाली आहे आणि तीही मोकळी मऊसूत, पाहता क्षणी खावीशी वाटणारी. लगेचच गॅस बंद करूया आणि ही गरमागरम साबुदाणा खिचडी सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली बघता क्षणी खावीशी वाटणारी अशी साबुदाणा खिचडी. गरमागरम साबुदाणा खिचडी तुम्ही दह्याबरोबर किंवा उपवासाच्या चटणी बरोबर खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते. थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही साबुदाणा खिचडी मी बनवली आहे, पण खायला अप्रतिम अशी लागते. जरी थंड झाली तरी अजिबात कडक अशी होत नाही. मोकळी मऊसूत आणि अप्रतिम अशी चव येते. अशा प्रकारे साबुदाणा खिचडी जर तुम्ही एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवाल. लहान मुलेही अगदी आवडीने खातील इतकी झटपट आणि चविष्ट ही साबुदाणा खिचडी मी तयार केली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाईप करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि चवीने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.